नाण्याला दुसरी बाजू सुद्धा आहे. दुसरी बाजू? कुठली दुसरी बाजू? आणि ती कोणते? तुझ्या भावानं जी अर्ध्यातून शाळा सोडली होती ना, ती त्याची मर्जी म्हणून नाही, तर त्याची मजबुरी म्हणून सोडली होती. मजबुरी? कसली मजबुरी? तुला तर माहितीये तुमचे पूर्वीचे दिवस किती हालाकीचे होते, काय परिस्थिती होती. जर कामाला गेलं तरच पैसा येत होता आणि अन्न शिजत होतं. अशा परिस्थितीत तुम्हाला शिकवलं. गावच्या शाळेपर्यंत तर तुम्ही दोघं पण कसे बसे शिकला, पण ह्या परिस्थितीत नंतरचं शिक्षण घेणं लय अवघड होतं. आणि हे तुझ्या भावाला जेव्हा कळायला लागलं ना, त्याने गावच्या शाळेनंतरनं शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. त्याला माहिती होतं की आपल्या वडिलाची अशी परिस्थिती नाही आहे की 2 मुलांचा शिक्षणाचा पुढचा खर्च करता येईल. आणि त्यानं शाळा सोडून वडिलांना मदत म्हणून कामाला जायचं ठरवलं. निदान तुला पुढे शिकता यावं, तू खूप मोठी व्हावी, एवढा मोठा त्याग तुझ्या भावाने तुझ्यासाठी केलाय. काय? हो. आणि म्हणूनच त्यानं घर खर्चाची पूर्ण जबाबदारी उचलल्यामुळं तुझ्या वडिलांना बाकीच्या गोष्टी सांभाळत्या. मग ते तुझ्या शिक्षणाचा खर्च असो, किंवा जागा विकत घेणं असो, किंवा तुझं लग्न करून देणं असो, या सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्या भावाचा अप्रत्यक्षरित्या होईना खारीचा तर वाटा आहेच. आणि हे सगळं मला तुझ्या आईने सांगितलं. आणि आज तू त्याच्याच पुढं हक्क आणि कायद्याच्या गोष्टी करतेस. आज तुला मला दोघांना नोकरी आहे, शेती प्रॉपर्टी कशाचीच कमी नाही, सगळं आपल्याकडं. मग एवढुशासाठी कशाला मन दाखवायचं? आणि जर तुला काही कमी पडत असेल तर मला सांग, मी तुला ते आणून देईल. अगं, माझ्या बहिणीनं एवढ्या मोठ्या मनाने तिचा वारसा हक्क सोडला, 1 रुपयाची आशा न करता सही केली. आणि जर माझीच बायको मोबदला मागणार असेल तर ती मला चालणार नाही, ते मला आवडणारच नाही. आई वडिलांच्या नंतर मुलीचं माहेर पण संपतं असं म्हणतात, पण तसं नाहीये. बहिणीने भावाला आणि भावाने बहिणीला जर समजून घेतलं आणि वारसा हक्कासाठी जर भांडत बसले नाही, तर बहिणीचं माहेर पण आई वडिलांच्या नंतर पण टिकून राहील आणि भावाला आईची माया कायम मिळत राहील आणि नात्यातला गोडवा कायम राहील.